ऋतुजा चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। चला तर आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपातीपासून पॅटीस कसं बनवायचं। त्याच पद्धतीचे जर तुम्ही पॅटीस खाऊन कंटाळून गेला असलाल तर असे एकदा शिल्लक राहिलेल्या चपातीपासून पॅटीस करून पहा। एकदा खाल्ला तर चव विसरणार नाही, तेच कर म्हणणार परत। चला मग आता आपण रेसिपी करायला सुरुवात करू। चला तर आज आपण पाहणार आहोत चपातीपासून पॅटीस कसं बनवायचं। त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे, थोडी बारीक चिरून कोथिंबीर घेतली आणि कांदा पण चिरून घेतलेला आहे बारीक, आणि थोडा टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि 1 चपाती पण घेतलेली आहे आणि थोडी चवीप्रमाणे लाल तिखट, जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि उकडलेला बटाटा हे खिसणीने खिसून घेतलेला आहे। चला आता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करू। नंतर हे बेसन पीठ या छोट्या बाउलमध्ये मी टाकून देणार आहे। अगोदर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राइब करायला विसरू नका। नंतर त्यामध्ये टाकून देते कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट, आणि यामध्ये थोडं पाणी टाकून घेते आणि हे बॅटर असं मिक्स झालेलं आहे। त्यानंतर हा बटाटा खिसून घेतलेला एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचा हा टोमॅटो सॉस। नंतर याला मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ही पोळी अशी कोळपटावर ठेवून द्यायची। तिळ्या चपातीपासून आपण पॅटीस बनवणार आहोत। त्यासाठी हे पेस्ट केलेली याला सर्व करून चपातीला लावून घ्यायची। त्यानंतर ही चपाती अशी फोल्ड करून घ्यायची, कारण हे चांगलं असं मस्त हे होईल। त्यानंतर याला आतमधून असं कट करून घ्यायचं। पाहू शकता कट केल्याच्या नंतर आणि एक याचा भाग करून घ्यायचा। नंतर याचा पण एक भाग करून घ्यायचा। पाहू शकता करून तयार झालेला। आता याला थोडं साईडला ठेवून देऊ आणि तेल गरम करून घेऊ। त्यासाठी मी गॅस लावून घेते आणि गॅसवर ठेवून देते कढई, त्यामध्ये टाकून देते तेल। त्यानंतर तेल कडकडून चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल पण गरम झालेलं आहे। आता त्यानंतर काय करायचं, हे पॅटीस या बेसनाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायची। त्यानंतर तेलामध्ये सोडून द्यायची। हळून सोडून द्यायची, कारण ते जोरात सोडेल तर तेल उडू नये। त्यानंतर त्याला आलटी पलटी करून घ्यायचं आणि कमी गॅसवर त्याला तळून घ्यायचं। पाहू शकता आपला असा पॅटीस कुरकुरीत आणि मस्त असा तळून तयार झालेला। आता आपण याला काढून घेऊ। पॅटीसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूच अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, मजेत राहा।